नगर निकाय चुनाव से पहले भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुळे ने बड़ा दावा किया है। चंद्रशेखर बावनकुळे के मुताबिक प्रचार के दौरान मतदाताओं का रुझान साफ तौर पर तय माना जा रहा है और भाजपा महायुति की ओर दिखाई दे रहा है। वहीं मतगणना का दिन महायुति की बड़ी जीत का दिन भी माना जा रहा है। आगे उन्होंने कहा कि जिन नगरपालिकाओं में भाजपा कभी नहीं जीती वहां भी इस बार जीत तय है। कुछ जगहों पर एनसीपी अलग लड़ेगी, लेकिन इसे मैत्रीपूर्ण मुकाबला भी बताया गया है। वहीं मुंबई में सीट बंटवारे पर 2 दिनों में अंतिम फैसला होगा। साथ ही पुणे पिंपरी में भाजपा का महापौर बनने का भरोसा भी जताया गया है। वहीं किडनी रैकेट मामले में एसआईटी गठित कर सख्त कार्रवाई के संकेत भी दे दिए गए हैं। उद्याचा निकाल हा भारतीय जनता पार्टी करता आणि महायुती करताही विजयाचा दिवस असणार आहे। भारतीय जनता पक्षाला यापूर्वी कधी मिळालं नाही एवढं यश नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे। यापूर्वी ज्या नगरपालिका आमच्याकडे नव्हत्या त्याही नगरपालिका आमच्याकडे येणार आहे आणि जनतेचा कौल हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या बाजूने आहे। जेव्हा प्रचाराच्या वेळी आम्ही बघितलं तर मतदाराचा कौल सुद्धा भाजपाच्या बाजूने आहे, त्यामुळे मोठा विजय होणार आहे। राष्ट्रवादी हा पक्ष जो आहे अजितदादा गट काही ठिकाणी भाजपसोबत तर बऱ्याच ठिकाणी शरद पवार गट किंवा जिथे जमेल तिथे त्याच्यासोबत आघाडी करण्याच्या तयारीत आहे। महानगरपालिका निवडणूक अजितदादांना त्यांच्या पक्षाचे अधिकार आहेत आणि त्यामुळे त्यांचा निर्णय माननीय सुनील तटकरेजी, प्रफुल्ल पटेलजी आणि अजितदादा घेतील। मला वाटतं की महायुती आम्ही करतोच आहे, पण ज्या ठिकाणी खूप जास्त कार्यकर्ते आहेत सर्व पक्ष मिळून, त्यामुळे तेवढ्या सीटमध्ये ते पूर्ण होऊ शकत नाही, लढू शकत नाही। अशा वेळी मात्र वेगवेगळा लढण्याचा काही ठिकाणी राष्ट्रवादी, काही ठिकाणी आम्ही तर महायुतीत लढतोय, शिवसेना भाजपा, पण ज्या ठिकाणी खूप जास्त संख्या होते आहे त्या ठिकाणी मात्र मित्र मैत्रीपूर्ण लढत होईल आणि त्यामुळं ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल त्या ठिकाणी मात्र आम्ही कुठलेही मनभेद होणार नाही, असं कुठलंही वक्तव्य आणि निवडणुकीमध्ये असं कुठलंही कार्य आमच्याकडनं होणार नाही। मुंबईमध्ये भाजप 102 जागांवर आणि शिवसेना 48 जागांवर लढेल अशी शक्यता आहे आणि भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत मुंबई महानगरपालिकेत असं बोललं जातं। नाही, आता तिथे 2 दिवसाच्या आतमध्ये आमचे सर्व मुंबईची कोर कमिटी, शिवसेनेची कोर कमिटी बसून याबाबतचा अंतिम निर्णय करणार आहे। रवींद्र चव्हाण यांनी ज्या पद्धतीने सांगितलं महायुती शब्दप्रयोग टाळलेला आहे त्यांनी, त्यामुळे महायुती मुंबई सोडून होईल की नाही या संदर्भात आशंकता आहे आणि बऱ्याच ठिकाणी अजितदादाच्या पक्षाला बोलावलंही नाही, नागपुरातही काल बोलावलं नाही। पहिल्या टप्प्यामध्ये शिवसेना भाजपा आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे आमचे कोर कमिटीचे मेंबर प्रत्येक महानगरपालिकेला बसतायत, चर्चा करतायत। ज्या ठिकाणी खूप जास्त कमी सीट आहे आणि जास्त कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी मात्र थोडा किवास आहे। आता काही ठिकाणी अजितदादाला वेगळं, काही ठिकाणी सोबत असं लढावं लागणार आहे। शेवटी निर्णय अजितदादा करणार आहे, त्यामुळं त्यांच्या पक्षामध्ये मी काही बोलणं योग्य नाही। पुण्यात ऑपरेशन लोटस राबवलं जात आहे। अनेक माजी नगरसेवक वगैरे जे आहेत ते पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश घेणार। आज भारतीय जनता पार्टीमध्ये ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, नागपूर।